नांदेड सिटीत राहणाऱ्या नीलम शिंदे देवताळे यांनी घरातल्या गणपतीसमोर विष्णूंचे दशावतार हा आलता देखावा साकारला आहे। त्यांचा हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करतायत। मोठ्या गणेश मंडळातील भव्य देखावे हे गणेशोत्सवात आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात, परंतु घरगुती गणेश सजावट देखील आत्मीयतेने कल्पकतेने केलेली पाहायला मिळते। पुण्यातील नांदेड सिटी येथे देवताळे परिवाराने यंदाच्या गणेशोत्सवात दशावतार हा आलता देखावा साकारला आहे। या देखाव्यात भगवान विष्णूचे 10 अवतार म्हणजेच दशावतार हे सुंदर पद्धतीने साकारले आहेत। दशावतार म्हणजे भगवान विष्णूने वाईटाचा नाश करण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी घेतलेले 10 अवतार। हे अवतार म्हणजे मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बलराम आणि कल्की या अवतारांच्या कथांचे सादरीकरण देखाव्यात करण्यात आले आहे। देव व दैत्य मंथन करताना कूर्म अवतार हिरण्यकश्यपूचा वध करणारा, नरसिंह अवतार दुष्ट क्षत्रियांचा नाश करण्यासाठी, परशुराम अवतार कलियुगातील अवतार कल्की याचे सादरीकरण विशेष लक्ष वेधून घेत आहेत। या हलत्या देखाव्यात प्रकाश योजना आणि संगीताचा देखील सुंदर मिलाप असल्यामुळे सजीव दशावतार प्रत्यक्ष डोळ्यासमोर असल्याचाच अनुभव येतो। गणेशोत्सवात पारंपरिक आणि पौराणिक विषयांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा हा देखावा कल्पकतेचा उत्तम नमुना आहे। गणेशोत्सव म्हणजे संस्कृती, कला आणि भक्ती याचं एक वेगळं मिश्रण आहे असं मला वाटतं। दरवर्षीप्रमाणे आम्ही गणपती डेकोरेशनच्या माध्यमातून आपली संस्कृती एक व्हिज्युअल जर्नीच्या स्वरूपात लोकांसमोर आणतो। गेल्या वर्षी आम्ही असाच रामाचा जो जीवनपट आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केला होता। यंदाची आमची 2025 ची थीम आहे ती खूप युनिक आहे। आम्ही विष्णूचे 10 अवतार दाखवलेत आणि ह्या अवतारांच्या माध्यमातून आम्ही लोकांचं इमॅजिनेशन कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। मत्स्य अवतारापासून ते कल्कीचा अवतार जो अजून व्हायचा आहे, अजून झालेला नाहीये, या सगळ्या अवतारांच्या थ्रू म्हणजे एक छोट्या गोष्टींमार्फत आम्ही जे आपण म्हणतो ना इव्हॉल्युशन ऑफ लाईफ किंवा ज्या उत्क्रांतीच्या ज्या स्टेजेस होत्या किंवा मग गुड आणि बॅड मधलं जे टाइमलेस स्ट्रगल होतं, हे छोट्या गोष्टींच्या थ्रू आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि याचा मेन उद्देश म्हणजे आम्हाला आमचे यंग ऑडियन्सेस पर्यंत पोहोचायचं आहे, कारण ह्या ज्या आपल्या गोष्टी आहेत, आपल्या पुराणातल्या गोष्टी म्हणा किंवा आपली जी संस्कृती आहे ही हल्ली शाळेत शिकवली जात नाही किंवा घरातही फारसं बोललं जात नाही। त्यामुळे हे जे ह्या पिक्चरच्या मार्फत, या व्हिज्युअल्सच्या मार्फत हे छोट्या ऑडियन्स पर्यंत पोहोचलं तर ते खरंच सार्थकी लागणार आहे आमचे जे एफर्ट्स आहेत। आता हे बनवण्यासाठी मला जवळजवळ साधारण 1-1.5 महिन्याचा काळ गेलेला आहे। तर तुम्ही बघू शकाल की हे आम्ही करताना आधी हे अशा प्रकारचं बॉक्स आम्ही उभे केलेले आहेत आणि मग त्याच्यावर जे आपल्या मुलांच्या खेळण्यातल्या ज्या डॉल येतात त्या डॉलला आम्ही त्या अवताराप्रमाणे सजवलेलं आहे। त्याच्यानंतर पेपर्सचे डोंगर वगैरे बनवलेले आहेत, त्याच्यानंतर नरसिंह आहे तर त्याचा असं महल वगैरे बनवला आहे। आणि हे हा जो हलता देखावा आहे त्याच्यासाठी आम्ही छोटे मोटर्स वापरलेले आहेत की जेणेकरून त्याला आता जसं फॉर एक्झाम्पल समुद्र मंथन आम्ही दाखवलंय तर ते मेकॅनिझम तशा प्रकारे आम्ही बनवलेलं आहे आणि हा देखावा आम्ही सादर करण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे। तर होपफुली आमचा हा जो प्रयत्न आहे हा आपल्या सगळ्या छोट्या दर्शकांपर्यंत पोहोचेल आणि आमचे जे एफर्ट्स आहेत ते कारणी लागतील।